फक्त 10 दिवस आहे ना, हे सगळं मी जे सांगितलेलं आहे ना ते ट्राय करून बघा. तुमचा वजनाचा काटा हलणार म्हणजे हलणारच. वजन कमी होणार म्हणजे होणारच. कारण मला स्वतःला पण आहे ना खूप जास्त अनुभव आला या सगळ्या गोष्टींचा. तुमचं वजन कमी होत नाहीये, तर मी तुम्हाला फक्त एक साधा प्रश्न विचारते, की तुम्ही रात्रीचं काय खाता? खरं कारण हेच आहे, की रात्रीचं जेवण तुमचं वजन वाढवतंय. मी दिवसभर खूप कामं केली, दिवसभर मला खायलाही वेळ नाही भेटला. आता मी रात्री जेवण करते आणि झोपते. इथंच तुम्ही चुकताय. मी पण असंच करत होते. दिवसभर पूर्ण डाएट फॉलो करायचा, पूर्ण कंट्रोल ठेवायचा आणि रात्री फुल जेवायचं आणि झोपायचं. आणि दुसऱ्या दिवशी पश्चाताप, की वजन कमी का होत नाहीये म्हणून. जोपर्यंत मी माझं रात्रीचं जेवण बदललं नाही, तोपर्यंत माझा फॅट लॉस सुरूच झाला नाही. हॅलो गाईज, माझं नाव चैताली आणि सर्वात आधी हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मला माहिती आहे माझा व्हिडिओ येईपर्यंत हनुमान जयंती ऑलरेडी झालेली असेल, पण तरी स्टील माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर साधारणतः आपल्याकडून आहे ना वजन कमी करताना ना काही ठराविक चुका होत असतात. त्यातली पहिली चूक म्हणजे काय माहितीये का? रात्री हेवी कार्ब्स घेणं. हेवी कार्ब म्हणजे काय माहितीये का? चपाती किंवा राईस हे जास्त प्रमाणात घेणं. बहुतेक जणांना सवय काय असते माहितीये का? चपाती आणि भात आहे ना दोन्ही पण सोबतच खातात. म्हणजे फुल जेवण झाल्यानंतर आहे ना काही काहींना थोडासा भात वरतून लागतोच. त्याने काय होतं की फॅट स्टोरेज होतं आणि रात्रीची आपली ऍक्टिव्हिटी पण खूप कमी असते. त्याच्यामुळे ना फॅट पूर्ण स्टोअर होऊन राहते. दुसऱ्या दिवशी ना रिझल्ट लगेच दिसून येतो, की वजन वाढलेलं आपल्याला दिसतं, ब्लोटिंग दिसते आणि आपल्याला असं वाटतं की एवढं करूनही वजन कसं काय कमी होत नाहीये. साधा आणि सिंपल म्हणजे काय? रात्रीचे हेवी कार्ब्स इज इक्वल टू फॅट स्टोरेज. जेवढं पण तुम्ही रात्री हेवी कार्ब्स घेणार आहे ते फॅटमध्येच कन्वर्ट होणार आहे, फॅट म्हणूनच स्टोअर होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो रात्रीचं हेवी कार्ब्स घेणं टाळायचं, की तुम्ही एक तर चपाती खा किंवा भात खा, तो पण पोषण कंट्रोलमध्ये खा. त्याच्यासोबत असे कोणतेही पदार्थ खाऊ नका की ज्याच्यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असणार आहे. आणि दुसरी चूक जी आपण कायमच करतो ती म्हणजे रात्रीचं ओव्हर इटिंग. हो, कारण दिवसभर आहे ना पूर्ण डाएट फॉलो करतो, पूर्ण कंट्रोलमध्ये राहतो, पूर्ण हेल्दी खातो आणि रात्री आपला कंट्रोल सुटतो आणि आपण ओव्हर ईट करतो. आपल्याला लक्षात पण येत नाही, दिवसभर कामाचा व्याप इतका असतो, आपण कंट्रोलमध्ये खातो, कधी कधी खायला पण वेळ भेटत नाही आणि रात्री आपला कंट्रोल सुटतो आणि आपण खूप जास्त प्रमाणात खातो, ओव्हर ईट होतं, कळून सुद्धा येत नाही आणि त्याच्यामुळेच आहे ना फॅट स्टोरेज होतात आणि वजन पण वाढत जातं. 3 नंबरची चूक म्हणजे प्रोटीनची कमतरता. हो, आपल्या जेवणामध्ये ना आपण कार्ब जास्त प्रमाणात घेतो, प्रोटीन एकदमच कमी घेतो. त्याने काय होतं माहितीये का? आपल्याला फुल जेवल्यानंतर पण काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. जोपर्यंत तुमची ना प्रोटीनची कमतरता पूर्ण होत नाही ना किंवा तुम्ही प्रोटीन भरपूर प्रमाणात खात नाही ना, तोपर्यंत तुमचे ना क्रेविंग्स वाढतच जाणार आहे. तुम्हाला फुल जेवल्यानंतर सुद्धा आहे ना काही खाण्याची इच्छा होतच राहणार आहे. म्हणजे बहुतेक वेळेस तुमच्या लक्षात आलेलं असेल, की ना जेव्हा पण आपण पूर्ण जेवतो, रात्री पण आपण फुल जेवलेला असतो, तरी पण आपल्याला काहीतरी गोड खाण्याची किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तर ती इच्छा याचमुळे होते, की आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन गेलेलंच नसतं काहीच आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या क्रेविंग्स आहे ना वाढत जातात आणि आपल्याला आहे ना फुल जेवल्यानंतर पण आहे ना काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतच असते. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला प्रोटीन इनटेक आहे ना खूप जास्त प्रमाणात ठेवला पाहिजे. आणि चौथी चूक म्हणजे काय माहितीये का? की लेट डिनर. हो, जेवढं तुम्ही रात्री लेट जेवताल ना तेवढा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? तुमचा आहे ना जो डिनर आणि झोपायचा वेळ आहे ना त्यामधला गॅप आहे ना खूप कमी होऊन जातो. एक तर ऑलरेडी आपली काय असते की रात्रीची ऍक्टिव्हिटी खूप कमी असते आणि त्यातल्या त्यात जर आपण लेट डिनर केलं आणि लगेचच झोपलो ना तर फॅट पूर्ण स्टोअर होऊन जाते आणि आपलं दुसऱ्या दिवशी वजन वाढलेलंच दिसणार. दुसऱ्या दिवशीच काय ओव्हरऑल तुमचं वजन आहे ना वाढतच जाणार आहे. कमी बिलकुल होणार नाहीये. तुम्ही तुमच्या जेवणाच्या आणि झोपायच्या वेळेत आहे ना कमीत कमी 2 तास तरी अंतर ठेवायला पाहिजे. आणि जेवणानंतर आहे ना थोडंफार चालणं गरजेचंच आहे. तर या सगळ्या झाल्या चुका. मग आता याच्यावरती पर्याय काय? नेमकं काय खायचं? सर्वात आधी एक गोष्ट ठरवायची, की काहीही झालं ना, जे ठरवलंय ना तेच खायचं. म्हणजे काय? आपण रात्रीच्या जेवणासाठी ना जी गोष्ट फिक्स केली आहे ना, की आपण जे ऑप्शन ठरवलेले आहेत ना, तेच खायचे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच खायचे नाही. तर त्यामध्ये मी तुम्हाला काही ऑप्शन देणार आहे. त्यातला पहिला ऑप्शन पनीर सॅलड. हो, पनीर सॅलड आहे ना तुम्ही घरच्या घरी एकदम इझिली बनवू शकता. पनीर आणि त्याच्यासोबत आहे ना गाजर, काकडी, टोमॅटो, कोबी, सिमला मिरची अशा प्रकारच्या कोणत्याही भाज्या असेल ना त्या टाकायच्या. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल ना त्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि बेसिक मसाले टाकायचे. एकदम हेल्दी, हाय प्रोटीन, लो कार्ब आणि ना एकदम न्यूट्रिशियस
काहीच प्रॉब्लेम नाहीये. एकदम फुल पण वाटतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काही खाण्याची इच्छा पण होणार नाही. इतकं फुलफिल असतं. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे व्हेज सूप. एकदम हलकं आणि जास्त आहे ना रात्रीचं हेवी खाण्यापेक्षा आहे ना कधी पण बेस्ट. काहीच अवघड रेसिपी नाहीये. एकदम सोपी रेसिपी आहे. आणि तिसरा ऑप्शन चपाती किंवा राईस. तुम्ही चपाती किंवा राईस खाऊ शकता. दोन्ही सोबतच खायचं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी वगैरे म्हणजे कार्ब बरोबर आणखी कार्ब नाही घ्यायचे तुम्हाला. फक्त चपाती आणि दुसरी भाजी खाऊ शकता तुम्ही. दुसऱ्या पालेभाज्या ज्या असतात त्या तुम्ही खाऊ शकता. बटाटे शक्यतो टाळायचे आणि राईस बरोबर तुम्ही डाळ वगैरे खाऊ शकता. फक्त आहे ना पोषण कंट्रोल करून खायचंय. एकदम जास्त दोन्ही एकत्र खायचं नाहीये किंवा त्यामध्ये बटाट्याची भाजी पण मिक्स करायची नाहीये. जेणेकरून तुमचा कार्बचा इंटेक वाढल असं काहीच करायचं नाहीये. आणि ऑप्शन नंबर 4 डाळ सूप. तुम्ही ना डाळीचं सूप पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. तुम्ही त्यामध्ये पालेभाज्या पण ऍड करू शकता. त्या डाळीमध्ये तुम्ही ना पालक वगैरे, टोमॅटो आणि बाकीच्या ज्या पालेभाज्या असतात त्या पण तुम्ही ऍड करून ना एक सूप बनवून तुम्ही घेऊ शकता. खूप जास्त न्यूट्रिशियस असतं, खूप जास्त हाय प्रोटीन असतं त्याच्यामध्ये आणि खूप जास्त फुलफिल असतं. आणि पाचवा ऑप्शन खिचडी. तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी पण घेऊ शकता किंवा आहे ना साधी सिंपल तुम्ही जे व्हेजिटेबल्स टाकून जी व्हेज बिर्याणी टाईप खिचडी करताना ती पण तुम्ही घेऊ शकता. दोन्ही पण खूप जास्त फुलफिल असतात. खूप जास्त पालेभाज्या टाकून तुम्ही ते घेऊ शकता. तुम्ही त्याच्यामध्ये सोया चंक्स वगैरे किंवा शेवग्याच्या शेंगा वगैरे किंवा पनीरचे क्यूब्स पण ऍड करू शकता किंवा आहे ना तुम्ही जर मूग डाळीची खिचडी घेत असाल ना तर एकदमच वेल अँड गुड आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ती पण घेऊ शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की ना जर तुम्ही ना वेट लॉसच्या आहे ना सुरुवातीच्या टप्प्यात आहात ना, तर तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही आता जे पण खातायत ना आणि जर तुम्हाला आता वजन कमी करायला सुरुवात करायची आहे ना, तर तुम्ही ना त्या सगळ्यांमधलं आहे ना थोडं-थोडं कमी करायला सुरुवात करा. आधी सुरुवातीला आहे ना तुम्ही जे पण खाताय ना त्यातलं हळू थोडं-थोडं कमी करा. नंतर पुढे जाऊन तुम्ही चेंजेस करा. आधीच सुरुवातीला जर तुम्ही चेंजेस केले ना, तर तुम्हाला पुढे रिझल्ट आहे ना बिलकुल भेटणार नाही. पुढे थोड्या दिवसातच आहे ना तुमचं पूर्ण मोटिवेशन जाईल आणि तुम्ही ना पूर्णपणे सगळंच बंद करून टाकताल. तुम्ही जर आधीच एवढं स्ट्रिक्टली डाएट जर फॉलो करायला सुरुवात केली ना तर काहीच फायदा होणार नाहीये. तुम्ही ना एकदम हळूहळू सुरुवात करा. आधी सुरुवातीला आहे ना हळूहळू थोडं कमी करत जा आणि नंतर तुम्ही एकदम आहे ना एक्स्ट्रीम करायला सुरुवात करा. आधी सुरुवातीलाच तुम्ही एक्स्ट्रीम करायला जाऊ नका. फक्त 10 दिवस आहे ना हे सगळं मी जे सांगितलेलं आहे ना ते ट्राय करून बघा. तुमचा वजनाचा काटा हलणार म्हणजे हलणारच. वजन कमी होणार म्हणजे होणारच. कारण या सगळ्या गोष्टींचा आहे ना मला स्वतःला सुद्धा खूप चांगला अनुभव आलाय. त्याच्यामुळेच मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला आहे ना आणखी डिटेलमध्ये ऑप्शन जर पाहिजे असतील ना तर मी ऑलरेडी जे जे पण खाते ना ते सगळं मी आहे ना रोज पोस्ट करत असते. तुम्ही ते पण बघू शकता आणि त्यामधून पण तुम्ही आयडिया घेऊ शकता. आणि हो, माझी पण वेट लॉसची जर्नी चालू आहे आणि जर तुम्हाला पण वजन कमी करायचंय किंवा तुम्हाला फिट व्हायचंय ना तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. झाली तर तुमची मदतच होणार आहे. तोटा काहीच होणार नाहीये. आणि बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक यू सो मच.